आढळ विश्वासपात्र किंगमेकर नेतृत्व विश्वासभाऊ बारबोले यांच्या सुविद्य पत्नी सौ निर्मलाताई बारबोले यांची उमेदवारी ठरते आहे प्रभावी। बार्शी शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे सेनेच्या वतीने बारबोले घराण्याच्या ज्येष्ठ सुनबाई सौ निर्मलाताई बारबोले शहराच्या कानाकोपऱ्यातून सौ निर्मलाताई बारबोले यांना बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। याचे कारण जशा सौ निर्मलाताई बारबोले या सेवाभावी वृत्तीच्या ताई आहेत, त्याचप्रमाणे विश्वासभाऊ सुद्धा सर्वांचे लाडके भाऊ आहेत। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। कासळवाडी रस्त्यावरचं घर असेल किंवा महात्मा गांधी शॉपिंग संकुल मधलं संपर्क कार्यालय असेल, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले भेटायला आलेल्या प्रत्येकाची अत्यंत जिव्हाळ्याने विचारपूस करत असतात आणि त्यांचं काम मग ते बार्शी तालुक्यातल्या स्थानिक प्रशासनातील असेल नाहीतर मुंबईच्या मंत्रालयातील असेल, भाऊ ते तत्परतेने मार्गी लावत असतात। आलेल्या माणसाला त्याची आपुलकीने चौकशी करून चहा पाजून त्याचं काम करून हसतमुखाने माघारी पाठवायचं हा त्यांचा दिनक्रम आहे। आणि हा दिनक्रम त्यांचे पिता कर्मयोगी अर्जुनराव उर्फ अण्णासाहेब बारबोले यांच्यापासून सुरू झालेला आहे। अण्णासाहेब बारबोले यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले विश्वासराव बारबोले हे बार्शी तालुक्याचं अत्यंत सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुस्वभावी नेतृत्व आहे। सुसंस्कार काय असतात याची प्रचिती विश्वासभाऊंच्या सहवासात आल्यानंतर येते। कायम सभ्यता आणि शिष्टाचार पाळत वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बार्शी तालुक्याच्या सगळ्या क्षेत्रातली माणसं पाहतात। राजकारणात यश अपयश आणि जीवनामध्ये सुद्धा सुख दुःख आणि सर्व गोष्टी ह्या येत असतात, पण आपल्या वाट्याला आलेल्या पदाच्या कार्यकाळामध्ये त्या पदाची उंची वाढवणं आणि त्या पदाला न्याय देणं हे फार महत्वाचं असतं आणि विश्वासभाऊंनी हे काम अतिशय निष्ठेने केलेलं आहे। विश्वासभाऊंनी बार्शी शहराचं नगराध्यक्ष पद 2 वेळा भूषवलं। बार्शी शहराच्या राजकारणामध्ये आज सोजर क्रीडा व सांस्कृतिक मंडळापासून ते यशोदा शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत अनेक संस्थांचे नाव हे बार्शीकरांच्या मुखात सुपरिचित आहे। पण अण्णासाहेबांनंतर बारबोले घराण्याचा समाज सेवेचा वसा पुढे नेण्याचं काम विश्वासभाऊंनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे। बार्शी शहराचे नगराध्यक्ष पद भूषवताना त्यांच्या कार्यकाळामध्ये भगवंत महोत्सवाचं पुनरुज्जीवन झालं आणि या महोत्सवाची उंची वाढली। विश्वासभाऊ हे सर्व क्षेत्रातल्या नागरिकांशी आणि मित्रांशी कायम संवाद ठेवणारे व्यक्तिमत्व आहे। बार्शी शहराचा नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं तेव्हा अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षाचा काळ होता। या शहरामध्ये पायाभूत सुविधांचा फारसा विकास झालेला नव्हता। त्या काळामध्ये बार्शी शहराच्या सर्व भागातले पक्के रस्ते असतील, व्यापार संकुल असतील, यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह असेल, शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि हद्दवाढ भागामध्ये वेगवेगळ्या वसाहतींमध्ये अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, घरकुल योजना अशी अनेक कामे विश्वासभाऊंच्या कार्यकाळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहेत। विश्वासभाऊंनी नगराध्यक्ष पद असतानाच भाऊंचं कार्यालय म्हणजे सामान्य माणसाला अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या नागरी समस्या सांगण्याचं केंद्र बनलं होतं। मुळातच विश्वासभाऊंचा स्वभाव अत्यंत शांत आणि संयमी आहे, त्यामुळे समोरचा माणूस कोणत्याही पद्धतीचा आणि प्रवृत्तीचा असू द्या, पण भाऊंच्या मनाचा शांतपणा एवढ्या सहजासहजी ढळत नाही हे आजपर्यंत हजारो लोकांनी पाहिले। आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये विश्वासभाऊंनी शहरातले रस्ते, पाणी पुरवठा, नगरपालिकेच्या शाळा, सार्वजनिक दिवे, सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक उद्यानं अशा सर्व मूलभूत महत्वाच्या पायाभूत सुविधा नागरिकांना अत्यंत दर्जेदाररित्या उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे। अण्णासाहेबांनी दिलेला प्रामाणिकपणे कष्टाचा वारसा भाऊंनी जपलाय आणि तो पुढे नेलाय। विश्वासभाऊंनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत। त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिमत्व
जवळून पाहिलेली आहेत. तसेच भाऊंचा स्नेह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या बरोबर देखील खूप होता. त्यांचा सहवास त्यांनी अनुभवलेला आहे. आजपर्यंत भाऊंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काम निष्ठेने केलेलं आहे. पवार साहेबांशी अण्णा साहेबांचे अत्यंत निष्ठेने संबंध होते आणि हे संबंध जपण्याचं काम विश्वास भाऊंनी केलंय. आज बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये विश्वास भाऊंची प्रतिमा ही किंग मेकर नेता अशीच आहे. तात्विक मतभेद झाल्यानंतर, वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर कधीही व्यक्तिद्वेषाचं आणि सुडाचं, व्यक्तिगत टीकेचं राजकारण कधीही भाऊंनी केलं नाही. त्यामुळे बार्शीच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विश्वास भाऊंची प्रतिमा ही आदरणीय आहे. विश्वासार्हतेला तडा न जाऊ देणारा नेता म्हणूनच विश्वास भाऊंकडे पाहिलं जात आहे. राज्यामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचं असू द्या, मंत्रालयाच्या सनदी अधिकाऱ्यापासून ते मंत्र्यापर्यंत सर्वांशीच भाऊंचा सुसंवाद असतो. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तालुक्याच्या संघर्षमय राजकारणामध्ये विश्वास भाऊ उंच, प्रगल्भ, परिपक्व नेतृत्व दमदारपणे वाटचाल करत आहे. आज महाविकास आघाडीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निर्मलाताई विश्वास भाऊ बारबोले या विश्वास भाऊंच्या सहधर्मचारिणी आहेत. तसेच त्यांचे पुत्र कृष्णराज बारबोले उर्फ नाना यांनी बार्शी नगरपालिकेचं उपनगराध्यक्ष पदही अगदी वयाची 25 सुद्धा नव्हती ते अत्यंत हुशारीने आणि कौशल्याने सांभाळलेले. सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय सक्रिय असलेल्या कृष्णराजला विश्वास भाऊंनी चांगल्या पद्धतीने हाडाचा कार्यकर्ता आणि नेता म्हणून घडवलेले. आज त्यांच्या पत्नी सौ निर्मलाताई बारबोले यांची अत्यंत प्रभावी उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मशाल हाती घेऊन बार्शीचा आसमंत प्रकाशमान करणार आहे.